छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा जागतिक स्तरावर पोहोचावा आणि युवकांमध्ये दुर्ग संवर्धनाबाबत जागृती निर्माण व्हावी या उदात्त हेतूनं कोल्हापूरची धावपटू अस्मा कुर्णे हिने सुरू केलेल्या ऐतिहासिक धाव मोहिमेचा गुरुवार दिनांक 28 मे रोजी पन्हाळगडावर समारोप होतोय। तब्बल 3,500 किलोमीटरचा प्रवास धावत पूर्ण करून शिवकालीन 12 किल्ल्यांना भेट देण्याचा निर्धार तिने यशस्वीपणे पूर्णत्वास नेलाय। युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेल्या शिवकालीन किल्ल्यांविषयी जनजागृती व्हावी, दुर्ग संवर्धनाचं महत्त्व युवकांना समजावं आणि महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचा अभिमान प्रत्येकाच्या मनात निर्माण व्हावा या उद्देशानं अस्मानं ही अनोखी मोहीम हाती घेतली होती। दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी कोल्हापूर येथील शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून या मोहिमेची सुरुवात करण्यात आली होती। ही मोहीम 60 दिवसात पूर्ण करण्याचं ध्येय अस्मानं ठेवलं होतं। मात्र मोहिमेदरम्यान आलेल्या गंभीर अडचणींमुळे हा कालावधी वाढला। शिवनेरी किल्ल्याच्या प्रवासादरम्यान अस्माला टायफॉइडची लागण झाली होती। अस्माची प्रकृती खालावल्यानं डॉक्टरांनी तिला मोहीम थांबवण्याचा सल्ला दिला होता। मात्र संकटापुढे हार न मानणाऱ्या अस्मानं जिद्द कायम ठेवली। जुन्नर येथील विनायक खोत यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी तब्बल 2 महिने तिची सेवा करून तिला मानसिक आणि शारीरिक आधार दिला। प्रकृतीत सुधारणा होताच अस्मानं पुन्हा नव्या जोमानं धावण्यास सुरुवात केली आणि अखेर आपल्या स्वप्नाच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचली। सध्या अस्मा प्रतापगड ते पन्हाळा या अंतिम 226 किलोमीटरच्या टप्प्यावर धावते। या प्रवासामध्ये प्रतापगड ते मेढा 50 किलोमीटर, मेढा ते सातारा 25 किलोमीटर, सातारा ते कराड 54 किलोमीटर, कराड ते इस्लामपूर 30 किलोमीटर, इस्लामपूर ते कोल्हापूर 46 किलोमीटर असा टप्प्याटप्प्याने प्रवास पूर्ण करण्यात आला। गुरुवार दिनांक 28 मे रोजी कोल्हापूर ते पन्हाळा हा अंतिम 21 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून मोहिमेचा समारोप होतोय। अस्माने दिल्या भेटी या गडकिल्ल्यांना। अस्माने आपल्या ऐतिहासिक प्रवासात सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, रायगड, लोहगड, शिवनेरी, साल्हेर, खांदेरी, प्रतापगड आणि पन्हाळा अशा शिवकालीन किल्ल्यांना भेटी दिल्यात। प्रत्येक किल्ल्यावर जाऊन तिने दुर्ग संवर्धनाचा संदेश दिलाय। तिच्या साहसी मोहिमेमुळे युवकांमध्ये फिटनेस, चिकाटी आणि इतिहासाबद्दल अभिमान निर्माण झाला असून दुर्ग संवर्धनाचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आलाय। अस्माच्या या धाडसी मोहिमेची दखल प्रशासनानेही घेतली। तिच्या सुरक्षिततेसाठी आणि आरोग्य सेवेसाठी संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष निर्देश दिले होते। संपूर्ण प्रवासादरम्यान वैद्यकीय सेवा आणि सुरक्षेची काळजी घेण्यात आली होती। पुलाची शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्र आणि टोप उपकेंद्राची विशेष वैद्यकीय टीम या मोहिमेत किनी टोलनाका इथून सतत तिच्यासोबत कार्यरत होती। यामध्ये डॉक्टर जेसिका अँड्र्यूज, डॉक्टर राजेश्वरी दाबडे, विनोद जाधव, किरण कारंडे, सागर पोळ, रुपाली पांडे, कोमल कांबळे यांच्यासह आरोग्य सेवकांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे। तसेच रुग्णवाहिका चालक सरदार पाटील, सुनील यादव, शुभम पाटील आणि मयुरी टकले यांनीही अहोरात्र सेवा देत अस्माच्या मोहिमेला मोलाचं सहकार्य केलं। कोल्हापूरच्या सोमवार पेठेतील अवघी 28 वर्षीय अस्मा कुर्णे हिनं आपल्या जिद्द, चिकाटी आणि धैर्याच्या बळावर ही ऐतिहासिक मोहीम यशस्वी करून दाखवली आहे। संकटावर मात करत तिने महाराष्ट्राच्या इतिहासाला आणि दुर्ग संस्कृतीला नवा उजाळा दिलाय। तिच्या या कार्यामुळे ती आज अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरते। पन्हाळगडावर होणाऱ्या समारोप सोहळ्याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं असून इतिहासप्रेमी, दुर्गप्रेमी आणि नागरिकांकडून अस्मावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय। मराठी यस न्यूजसाठी शिरोलीहून कुबेर हंकारे। जय शिवराय। मी अस्मा अजमल कुर्णे। छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम व गडकिल्ल्यांची शौर्यगाथा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी 12 जानेवारी राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त धावण्याचा प्रवास सुरू केला। तर युनेस्कोने जागतिक दर्जा प्राप्त जे आपले 12 किल्ले आहेत ते धावण्यासाठी मी 12 तारखेला बाहेर पडाली। त्यामध्ये आपले सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, प्रतापगड, रायगड, राजगड, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, साल्हेर, जिंजी आणि पन्हाळा हे 12 किल्ले मी धावण्यासाठी बाहेर पडली। ह्याचं किलोमीटर 4,000 किलोमीटर प्लस रनिंग झालं व माझा शेवटचा किल्ला पन्हाळा, जिथे शेवटचा किल्ला पन्हाळा ह्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाने मला खूप मदत केली। ॲम्ब्युलन्स, खाण्याची सोय, राहण्याची सोय व जागोजागी माझं स्वागत केलं। तसेच छत्रपती घराण्याचंही मला खूप मार्गदर्शन लाभलं। संयोगिता राजे छत्रपती, संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून मला खूप छान मार्गदर्शन मिळालं। कोल्हापूर ते रायगड मी 300 किलोमीटर ज्यावेळेला रनिंग केलं त्यावेळेला ह्या गड किल्ल्यांचा ध्यास मी घेऊन घरातून बाहेर पडली होती की आपल्याला युनेस्को दर्जा प्राप्त 12 किल्ले धावून पूर्ण करायचे व आजच्या युवा पिढीपर्यंत महाराजांची शिकवण आणि महाराजांचा विचार आपल्याला युवा पिढीपर्यंत पोहोचवायचा आहे। जर युवा पिढीने महाराजांचा इतिहास पोहोचवण्याचं जर काम केलं तर हे गड किल्ले जोपासण्यासाठी व गड संवर्धनासाठी युवा पिढीकडून खूप मदत होईल। फुल ना फुलाची पाकळी तरी आपल्याला गड किल्ल्यांना देता यावी हा युवा पिढीपर्यंत संदेश घेऊन मी बाहेर पडली होती। ह्याच्यामध्ये कोल्हापूरचे कलेक्टर अमोल येडगे सरांनी खूप मोठं सहकार्य केलं
आज त्यांनी मला माझ्यावर जो विश्वास दाखवला त्यामुळे हे 12 किल्ले मी पूर्ण करू शकले. तर मी कोल्हापूरची सर्वसामान्य जनता, आपले प्रशासन, डॉक्टर जे कोणी असतील त्यांचं मी मनापासून आभार मानते, कारण की आज त्यांच्या सहकार्यामुळे हे 12 किल्ले मला करणं शक्य झालं. ह्याच्यामध्ये मला शिवनेरी किल्ल्यामध्ये ज्यावेळेला मी शिवजयंती 19 फेब्रुवारीला शिवजयंतीला पोहोचली, त्याच्यानंतर 4-5 दिवसानंतरच मी आजारी पडल्यामुळे मला टायफॉइडची लागण झाली. तर टायफॉइडची लागण झाली असताना मी शिवनेरीमध्ये ज्या घरामध्ये थांबली तिथले विनायक खोत सर, जयश्री खोत यांनी मला 1 महिना खूप काळजी घेतली व मला टायफॉइड मधून बाहेर काढण्यासाठी मदत केली. तर विनायक खोत सरांनी मला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास व छत्रपती शिवाजी महाराजांचं रयतेसाठीचं कार्य हे मला ज्या पद्धतीने त्यांनी भिनवलं त्याच्यातून मला अजून जरा प्रेरणा मिळाली आणि मी लवकर बरी झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत छत्रपती शिवाजी महाराज जिथे जन्मले त्या भूमीत मी ज्या राहिली, त्यामुळे मला अजून जरा उत्साह निर्माण झाला की आपल्याला हे गडकिल्ले पूर्ण करायचे. आपण पडलो तरी आपल्याला थांबायचं नाहीये. ज्यावेळेला आपण स्वतःचा मार्ग स्वतः बनवतो त्यावेळेलाच आपला इतिहास लोकांपर्यंत पोहोचतो. तर 12 गडकिल्ल्यांचा इतिहास हा फक्त युवा पिढीपर्यंत नाही, हा तुम्ही मला सहकार्य केल्यामुळे मी पोहोचवू शकली. तर तुमच्या इथून पुढे पण मला गडकिल्ले करण्यासाठी सहकार्य लाभावं आणि मी असंच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लोकांपर्यंत व युवा पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्य करावं आणि तुमचा सगळ्यांचा, कोल्हापूरकरांचा सपोर्ट मला असंच नेहमी पाठीशी राहावा. ज्या वेळेला मी प्रतापगड किल्ला करून साताऱ्यात पोहोचली त्यावेळेला छत्रपती उदयनराजे भोसले यांनी माझं खूप छान स्वागत केलं व सत्कार केला व पुढचे किल्ले करण्यासाठी मला प्रोत्साहन दिलं. तसेच वृषालीराजे छत्रपती यांनी सुद्धा मला पुढचे किल्ले करण्यासाठी खूप छान मार्गदर्शन दिलं. त्यांची मी मनापासून आभारी आहे. हे कार्य करताना मला सुनील यादव जे सामाजिक कार्य करतात त्यांचं मला खूप सहकार्य भेटलं. तसंच मयुरी टकले माझी मैत्रीण व तसंच कोच म्हणून शुभम पाटील ह्या तिघांनी मला खूप चांगलं सहकार्य केलं. ते 5 महिने माझ्या सोबत चांगल्या पद्धतीनं मी धावत असताना मला त्यांनी ज्या पद्धतीने सहकार्य केलं त्यांच्यामुळे सुद्धा हे कार्य शक्य झालं. त्यांची सुद्धा मी मनापासून आभारी आहे. तसेच आता कार्यरत असणारे कोल्हापूरचे कलेक्टर राकेश राठोड सरांची पण मी खूप आभारी आहे. त्यांनी सुद्धा मला ह्याच्यासाठी खूप मदत केली.